आजी आजी काय ग? ए आजी आजी अगं बोल ना, काय आग लागल्यावर की ओरडतेस? आग नाही आजी, डायरी. माझी डायरी बघितलीस का? पुढे तू सापडत नाहीये. तिच्या डायरीची का शोधाशोध चालली एवढी? मला वाटलं कुठेतरी आग लागली आणि आगीचा बंब बोलायला ओरडतेस तू. आजी आता बास कर हा, प्लीज सांग ना, तू कुठे बघितली असशील तर. डायरी का? कुठे बरं बघितले? काल काल रात्री हो हो हो, आजच बघितले मी कुठेतरी. वाह, काय छान जागा सांगितलीस. करेक्ट. म्हणजे जागा नक्की माहित नाही मला, पण बघितले कुठेतरी हे नक्की. आजी आता तू कुठेतरी आणि कुठे बरं हे शब्द प्लीज वापरू नकोस, डोकं फिरेल माझं. फिर फिर अगं घरभर फिर, म्हणजे कुठेतरी सापडेल. आजी तू शांतपणे बस, मी बघते. अक्षता, काय अगं ही आहे का? इकडे होती, मला कशी नाही सापडली? काय होतं माहितीये का, कधी कधी नजरेसमोर असलेली वस्तू पण दिसत नाही आपल्याला. चल चल, मी निघते आता. काय कसली एवढी घाई? कुठे चालली? घाई म्हणजे काय, प्रचंडच घाई आहे. एक मिनिट थांब. हे बघ, आजच्या दिवसाची कामं. बँकेत जाणे, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरणे, मग विजय स्टोर्स मधनं तुमच्या उपासाची भाजणी आणणे वगैरे वगैरे वगैरे. हे बघ, आणि शेवटचं प्लंबरला उद्या सकाळी घरी बोलावणे. एकूण 10 कामं आहेत. बरं झालं ना डायरीत टिपून ठेवली. शोभतेस हो, सुधाची मुलगी शोभतेस. हो की नाही? मला फक्त हेच ऐकायचं होतं. उगीच कोणी म्हणायला नको सुधा जोशी गेल्या इंग्लंडला आणि घराचं वाटोळं झालं. काहीतरीच काय. पण काय ग, आपल्याला झेपतील एवढीच कामं करावी, एवढी तडतड कशाला? बघते मी सकाळी 5:30 वाजल्यापासून लवलव कामं करतेस. सकाळी उठून अभ्यासाला बसली, मग बाहेरून पटापटा आवरलंस आणि आता बाहेर चालली. एवढंच नाही आजी, आता मी बाहेर जाणार, मग बाहेरून घरी परत येणार, जेवणार, मग परत कॉलेजला जाणार वेळेवर. संध्याकाळी जरा मला नोट्स काढायच्यात म्हणून लायब्ररीत बसीन आणि मग परत बॅक टू होम तनुशी खेळायला. आहेस कुठे? मी इथेच आहे ग, मी कुठे जाणार? इथे बसून तुझं कौतुक करणार. खरंच सुद्धा हवी होती ग. खूप कौतुक केलं असतं तुझं. कौतुक नाही, रागावली असती मला. म्हणाली असती, चिंगे आगाऊपणा नको करू, घरची जबाबदारी सांभाळायला मी आहे ना, तू फक्त तुझं कॉलेज आणि अभ्यास सांभाळ. उपकार होतील. काय रे बाबा, कसला विचार करतोयस? अहो तुम्ही जेवायला येणार म्हणून आम्ही दोघेही वाट बघत बसलो होतो. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही रे बाबा, तुम्ही दोघं असताना मला कसला आलाय प्रॉब्लेम? नाही, पण मी विचार करत होतो की मास्तर पण गेला परदेशात आणि मास्तरीण पण गेली त्याच्या पाठोपाठ, त्याचा सोबत म्हणून फार दूर. पण पल्लू तुला सांगतो मी, ही आमची मास्तरीण आहे ना, ती तिकडे गेल्यानंतर सुद्धा स्वतःसाठी एखादी लाईन शोधून काढेल, कारण ती जात्याच बुद्धिमान आहे. त्या लाईन मध्ये ती प्रावीण्य मिळवेल आणि या आपल्या मास्तरला कसा सरपास करेल ना, त्याचं त्याला कळणार नाही. खरंच बाबा,
त्यांच्यासारखं जगणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे. हम्म. अहो, आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा आपल्याला इतक्या प्रलोभनांना बळी जावं लागतं आणि त्यावर मात करून जगणं हो म्हणजे- बाईसाहेब, त्या अजून आहेत. हं? आणि तुम्ही अगदी त्या गेल्यासारखं श्रद्धांजलीचं भाषण केल्यासारखं बोलू नका. किरण, मी हे जे बोलतीये ना ते तुला समजण्या पलीकडचंय, कळलं ना? पण मला जे कळतंय ना ते तुलाही कळण्या पलीकडचे. हो का? हे बघा, आता मी जे बोलणार आहे ना ते तुम्हाला दोघांना कळतंय का ते बघा. काय रे किरण, आपली ती ज्ञानवर्धिनी शाळा सुरू आहे का रे अजून? अहो, खूप चांगली सुरू आहे. अहो, गेल्या वर्षी 10वीचा रिझल्ट तर खूप चांगला लागला होता. हो, मग आमच्या मॅडमची शाळा आहे ना. होती. हा? आता काय मास्तर पण नाहीये आणि मास्तरीण पण नाहीये. या सगळ्या प्रकरणात हा घारपुऱ्या माजणार, ती सगळी संस्था हडप करणार आणि ते मला चालणार नाही. अरे त्या शाळेला जमीन मी दिली आहे, पैसा निशांचा, आणि हा घारपुऱ्या कॉलर ताट करून भाषण झोड घेईन ना. पण बाबा, तू उगाच कशाला त्रास करून घेतोय? एकदा जमीन दिलीस ना, मग कशाला पुन्हा त्या जीव अडकवतोय? जीव अडकवतोय? मग अरे माझा जीव नुसता अडकलेला नाहीये, माझा जीव जळतोय. ही जी मी जमीन दिली ना ती सुधा आणि शरदनी शाळा सुरू करावी म्हणून. या घारपुऱ्याची लायक तरी आहे का त्या मास्तरणीच्या खुर्चीवर बसायची? नाही नाही नाही, मी आता आजच त्याला वकिलाची नोटीस पाठवतो की नाही बघ. हे बघा बाबा, उगीच उतावीळपणा करू नका. अहो, ते घारपुरे सुद्धा वकील आहेत आणि तो माणूस काहीही उचापत्या करेल, तारखांवर तारखा घेईल आणि हा खटला कसा लांबेल याची व्यवस्था करेल. बघा, त्याला आपल्या कुरणामध्ये चरायला मोकळा सोडू. हे बघ पल्लू, मी काय कोणी साधू संत नाहीये. मी त्या घारपुऱ्याची झोप हराम करणार आहे, सालाची चॅसिस बेंड करून टाकणार. बाबा, त्यापेक्षा तुम्हीच का नाही जात त्या ट्रस्टवर? मी? हो, म्हणजे तुम्ही जर त्या ट्रस्टवर गेलात ना तर त्यांच्यावर दडपण राहील आणि मग काय पल्लू, अगं मी आणि ज्ञानवर्धिनी शाळेच्या बोर्डावर. हो मग काय म्हातारीची भंकच करतेस का तू? हे किरण, हा. एक काम करू, पल्लूलाच पाठवू आपण ज्ञानवर्धिनी शाळेच्या बोर्डावर. काय आहे बाबा? कसा तो घारपुऱ्या नाही म्हणतो तेच बघतो मी. बाबा, आपल्या मागच्या आणि पुढच्या 7 पिढ्यांमध्ये ही एकटी शिकलेली आहे. हा? हा, मुळात शास्त्रज्ञ, त्यामुळे इथे प्रयोग करायला संधी मिळेल ना. तू आता माझी टिंगल करतोयस, पण पुढे बघशीलच. एक लक्षात ठेव नाही नाही, एक मिनिट, हे- तुम्ही दोघंही एक लक्षात ठेवा, भूषण वाट बघतोय. भांडत बसण्यापेक्षा जेवायला जावे. अरे, चला चला चला. एकटाच बसलायस? हो, सुधा आंटी लंडनला गेल्यापासून कोणाला वेळच नाही माझ्याशी बोलायला. तुझी परीक्षा सुरू होणार आहे आणि अक्का, ती रोजा आंटी आल्यापासून ती माझ्याशी बोलतच नाही. रोजा आंटी खुश आहे ना तुझ्यावर? हो, तोच विचार करतोय. कसला? रोजा आंटीचा? रोजा आंटीचा. खूप गळ घालतीये, चल राहायला घरी, चल राहायला घरी. नाहीतरी अक्का आणि तू दोघेही माझ्याशी बोलायला टाळता. इजंट इट? आता रोजा आंटी असल्यावर आमची गरज काय? शिवाय ती एवढ्या प्रेमाने करते तुझं सगळं. हो ना, म्हणजे हल्लीच्या जगात इतकं प्रेमाने कोण करतं ना? चालता हो, आधी चालता हो इकडनं. इतके महिने कुठे होती तुझी ही रोजा आंटी? आणि इतका जर कळवळा होता तिला तुझ्याबद्दल तर तू आमच्याकडे आलासच कशाला? तिच्याकडेच जायचं होतंस. अक्षता,
तू नेहमी दुसऱ्यांचा राग माझ्यावर का करतेस? आर यू जेलस? प्लीज. Akshata, I think you're exaggerating. She's just my aunt. And that's the reason why she likes me. दोष तुझ्या नजरेत आहे. मग तिच्या नजरेत काय आहे? सांग ना. खरं सांगू का तुला रोनी, ती तुझ्याशी ज्या प्रकारे वागते ना, मला नाही आवडत. आणि हे मी फक्त तुला सांगू शकते. पण आता जर तुलाच आवडत असेल तिचं हे वागणं, तर तू खुशाल जा तिच्याकडे, नाहीतरी ती तुला बोलावते आहे. अक्षता, तुझी परीक्षा होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. सो डोंट वरी. आणि फक्त तुझ्या अभ्यासाचा विचार कर. ओके? तुला आणि तिला जो काही गोंधळ घालायचा ना, तो घाला, पण तिच्याकडे. इथे नाही. इथे नक्कीच नाही. आणि हो, मी फक्त अभ्यासाचाच विचार करते. मे आय कम इन सर? ये आकांक्षा, ये बस. सर तुम्ही कामात आहात का? मी नंतर येऊ का? बस ग, ही जरा आजची मेल हातावेळी करतोय. परशा आलाय? हो आलाय ना. तू गेलीस ना की त्याला प्लीज आतमध्ये पाठवून द्या. ओके. अगं काय झालं ना, जाई इथे आल्यापासून मी युनियनचा मेंबर असेल सारखा 5:30ला ऑफिस सोडतोय. त्यामुळे कामं राहतात पेंडिंग. जी कामं पोस्टपोन करणं शक्य आहे ती ढकललेत पुढच्या आठवड्यात. एकदा का जाई पाचगणीला गेली ना की मग. बाय द वे, काय काम होतं तुझं? सर मला जाईला पार्टी द्यायची होती. निरोप समारंभ. कशाला उगाच? सर तनुची ही इच्छा होती. आहे नाही तरीही पार्टी म्हणजे जरा. सर पार्टी म्हणजे थोडासा जास्त खर्च, पण खूप जास्त आनंद नाही का? आणि मुख्य म्हणजे 2-4 जण जमली की 2 घास जास्तही जातात. असेल. मग ठरलं, कळवू तसं तनूला. मग आता मला सांगा, जाईला खायला काय आवडतं? तिला खायला आवडणारी एकच डिश आहे, बापाचं डोकं. काहीतरी काय? तिला गोड काही आवडतं. गुलाबजाम, बासुंदी, साखर सुद्धा खाते ती वाटीभर. कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम हे जेवणापेक्षा जास्त प्रिय. नाही पण ते हल्लीच्या सगळ्याच मुलांचं असतं. परवा मी तनूला एका ऊसाच्या गुऱ्हाळात घेऊन गेले तर मला म्हणाला, हे नको, कोल्ड्रिंक दे. नाही, मी तुझ्यापेक्षा या बाबतीत जास्त नशीबवान आहे. काय ना, जाई पहिल्यापासून राहिले हॉस्टेलवर, त्यामुळे ताटात जे पडेल ते निमूटपणे खायची सवय आहे तिला. जेवणात नखरे नसतात तिचे. बरं. तनूची आणि तिची छान गट्टी जमले ना? हो खरंच. तनू तर दिवसात 10 वेळा तिचा विषय काढत असतो. कुणाकुणाला बोलवतेस पार्टीला? अक्षताला, म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीला बोलवणार होते मी, पण तिची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे मला माहित नाही ती येईल की नाही, पण मी विचारून बघीन. एक सुचवू का? सुचवा की सर, परवानगी कसली मागताय? नचिकेतलाही बोला. नाही बघू नकोस. काय ना, तो कुठेही कधीही येऊ शकतो. त्यांनी आयत्या वेळेला येण्यापेक्षा त्याला आधीच बोलवलेलं बरं ना. बरोबर आहे. म्हणजे मग ती मुलं खेळत बसतील. नाही, ती मुलं खेळत बसली तरी आपण काही गप्पा मारत बसू असं नाही, नाही का? ही जाई इथे आल्यापासून ना माझं वजन जाम वाढलंय. मी आज इथे, उद्या तिथे, असं रोज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उदरभरण करतोय. त्यात तिचा आग्रह. पण मग ती गेल्यानंतर घर खायला उठेल ना. खूप वाटतं का पोरीला इथेच ठेवावी म्हणून? पण नाही, तडजोडीला पर्याय नाही. का पण सर, कसला विचार करताय? एवढंच करतोय मी सध्या, विचार. म्हणजे खरं जायची इथे राहायची खूप इच्छा आहे. तिच्याशी चर्चा केली, विचारणाही झाली सगळी. लेट्स सी. एनिवे, मग उद्याचं फायनल ना सर? हॉटेल आपण उद्या ठरवू. मी काय म्हणतोय, ती
तू घरीच का नाही बोलवत? कशाला उगाच हॉटेल भेटेल? नाही हो सर, कितीही काही म्हटलं ना तरी घर की पार्टी दाल बराबर. त्याच्यापेक्षा आपण हॉटेलमध्येच जाऊ. ओके येऊ मग मी परशुरामला पाठवून देते. प्लीज. हॅलो, हा सुधा, मी अक्का. कोण? हो हो कळलं. एवढ्या मोठ्याने ओरडतीये. घे तुझा आहे. कोण आहे? तुझी मैत्रीण ग. तिला म्हणा लवकर फोन ठेव, आईचा फोन येत आहे. हॅलो, हा प्राची. अगं मी जरा तुला नंतर थोड्या वेळाने केला फोन तर चालेल का? हा माझ्या आईचा फोन मी 10 मिनिटांनी करते तुला फोन. मी करते, मी नंतर करते तुला. बाय. ओके बाय. किती वेळ बोलतेस? ठेवला ना फोन. आला. मला दे, मी मोठी आहे की नाही? मला दे अगोदर. अगं दे इकडे. हॅलो, हा सुधा, मी अक्का बोलते. हो कशी आहेस तू? हो आणि हे बघ हे. अगं आजी किती बोलशील, तिला काहीतरी बोलू दे. थांब ग. नाही ग, हे बघ. हॅलो, ही चिंगी बसली आहे ना शेजारी, ती मला सांगते फोनवर कसं बोलायचं ते. हा बरं. पोचलीस का तू तिकडे नीट? मी अगदी छान आहे अक्का. माझा विश्वासच बसत नाही अजून की मी ब्रॅडफोर्डला आले. हा अगो बाई, हे कुठे आलं आता आणखी? म्हणजे शरदराव नाही का भेटले तुला? अगं ब्रॅडफोर्ड लंडन जवळच आहे. असं होय. बरं. हे बघ, मला ते काही म्हणायला येणार नाही. मी आपलं लंडनच म्हणेन. म्हण बाई म्हण, काही म्हण. अक्का आत्ता तुझ्याशी बोलताना ना अगदी आपण हॉलमध्ये बसून गप्पा मारल्यासारखं मला वाटतंय. कसं आहे तिकडे सगळं? अगदी मजेत आहे मी इकडे. जेवाय खायचं काय जेवतेस? दूध दुभतं आहे का? भाज्या आपल्यासारख्या मिळतात? आणि वेळ कसा जातो तुझा? एवढं बिवळं आहेत की नाही तिकडे? अक्का काय इकडे दे फोन. देवळं कसली विचारतेस? लंडन वरनं फोन केलाय. ती बिल किती येईल? हॅलो आई. हा अक्षता. बाबा कुठे आहेत? आहेत इथे शेजारीच आहेत, पण आईशी बोलायचं नाही वाटतं. असं नाही ग, पण आता आजीनी अर्धा वेळ खाल्ला, मग आता बाबांशी कधी बोलणार? तुम्हाला बिल खूप येईल ना. हो का? बरं थांब देते. घे. हाय, बाबा बोलतोय. बाबा ए तुझी आई खुणवते बिल वाढेल म्हणून. लवकर हटपा म्हणते. मला काळजी नाही बिलाची, तुझ्याच लेकीला बिलाची काळजी आहे. मी सगळ्या काळज्या सोडून आले तिकडे भारतात. इथे एन्जॉय करते, मी खूप एन्जॉय करते. ऐकलंस? काय तिकडे भांडताय वाटतं दोघं? म्हणजे आई आल्यापासून तुमचा वेळ तिथे मस्त मजेत जात असणार काय? मग एअरपोर्टवर उतरल्या भांडणाला जी सुरुवात झाली आहे आतापर्यंत भांडतोय. अगं भांडण आमचं टॉनिक आहे का? त्याशिवाय राहूच शकत नाही मी. बरं बाबा, आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझी परीक्षा सुरू होते. नमस्कार करते. वाकून कर. नाही आजी म्हणते वाकून कर. ओके, पहिल्यांदा आईला कर मग मला कर. काय नमस्कार करते. हॅलो. अगं आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, कळलं ना? यशस्वी हो. बघितलंस ना, नेमक्या तुझ्या परीक्षेच्या वेळेला मी तिकडे नाही. बरं हे बस, सगळ्यांची काळजी घे. हा, रॉनीला सांग विचारलंय म्हणून. अनुला पण सांग, आकांक्षताईला पण सांग. सगळे मजेत राहा, काळजी घ्या ग. आणि अक्काकडे लक्ष द्या. ठेवू? हो. अच्छा.